नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI ऑनलाईन टेस्ट सिरीज या पहिल्या प्रश्नपत्रिकेमधील GS या घटकाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थातच इंग्रजी आणि मराठी या दोन विषयांच्या प्रश्नांची चर्चा केलेली होती. यामध्ये पहिला प्रश्न आहे, 8वी योजना 1997 मध्ये सुरू झाली. खालील विधाने पहा. 8वी योजना 1997 मध्ये सुरू झाली. यामध्ये प्रथमच सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक झाली. मनुष्यबळ विकास यावर मुख्य भर देण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान अचूक आहेत? फक्त अ, ब व क, ब क ड, अ ब क ड. अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 8वी योजना जी आहे ही खरं तर 1992 ते 97 या दरम्यान राबवण्यात आली. 1991 मध्ये डॉक्टर PV नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. खरं तर त्याच्या अगोदरची भारताची परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली होती आर्थिक स्थिती, आणि त्यावेळेला 1991 मध्ये आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतरची ही पहिली योजना होती. याची सुरुवात खरं तर 1992 ला झाली आणि समाप्ती 97 ला झाली. त्यामुळे हे पहिलं विधान चुकीचं आहे. यामध्ये प्रथमच सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक झाली. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीला या योजनेनुसार परवानगी देण्यात आली, कारण भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेलं होतं आणि LPG मॉडेल स्वीकारलेलं होतं. LPGचा अर्थ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण, ग्लोबलायझेशन जे आहे जागतिकीकरण, या संकल्पनांचा स्वीकार भारताने केलेला होता आणि त्याच्यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी येत होत्या आणि त्याच्या अनुषंगाने ही योजना सुरू झालेली होती. त्यामुळे 1992 ते 97 या 8व्या योजनेमध्ये आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे धोरण स्वीकारलेलं असल्यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करत होत्या आणि ही गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्रामध्ये केली जात होती. त्यामुळे हे विधान सत्य आहे. मग ते अगदी बँकिंग असो किंवा इतर जी केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणारी जी सार्वजनिक क्षेत्र असोत, यामध्ये गुंतवणूक झालेली होती आणि त्याच्यामुळे मनुष्यबळ विकास यावर मुख्य भर देण्यात आला. त्यामुळे हे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर ब आणि क फक्त 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकेचा दर याचा अर्थ कोणता? तर बँक ज्या दरानं अर्थात RBI ज्या दराने व्यापारी बँकांना जे कर्ज देते त्या कर्जाचा जो व्याजाचा दर आहे त्याला आपण बँकेचा दर असं म्हणतो. अर्थात हे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर असतात. बँकांचे दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक, गुणात्मक, वरीलपैकी नाही असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की बँक दर म्हणजे असा प्रमाण दर असतो की ज्या दराने RBI व्यापारी बँकांच्या विपत्रांची पुनर्गुंतवणूक करते आणि ज्या दराने अल्प मुदतीचे कर्ज पुरवठा करते त्या बँकेला बँक दर म्हणतात. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला बँका RBI कडून कर्ज घेतात त्यावेळेला त्यांना द्यावा लागणारा जो दर आहे त्याला आपण बँक दर म्हणतो. या बँक दरावरूनच उरलेले अर्थातच आपले जे बँकेचे दर आहेत, मग सेव्हिंग्ज अकाउंट असेल, तुमचं करंट अकाउंट असेल किंवा तुमच्या फिक्स डिपॉझिट्स वगैरे असतील, याच्यावर असणारे जे बँकेचे दर आहेत हे अर्थातच RBI ठरवून दिलेल्या दरानुसार व्यापारी बँका निश्चित करत असतात. मग साहजिकच आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेला बँकेचे व्याजदर जास्त असतात त्यावेळेला लोकांचा गुंतवणुकीकडे कल जास्त असतो. परंतु आपण आता पाहतोय सध्याच्या परिस्थितीमुळे मध्ये कोविड महामारीमुळे अर्थातच आपली आर्थिक व्यवस्था थोडीशी मंदावलेली आहे आणि मग अशा वेळेला बँकांचे व्याजदर हे अत्यंत कमी आहेत. मग अशा वेळेला व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती, कोणतीही व्यक्ती ही बचत न करता कुठे ना कुठेतरी भांडवलामध्ये किंवा इतर मार्गामध्ये पैसा गुंतवण्याचं काम करते. त्याच्यामुळे साहजिकच पैसा जो आहे त्या पैशाची तरलता वाढते, पैसा व्यवहारामध्ये चलनामध्ये मोठ्या प्रमाणात येतो. त्याच्यामुळे बँकांचं दर हे अर्थातच संख्यात्मक साधन आहे. संख्यात्मक साधन का आहे? तर संख्यात्मक साधन काय म्हटलं जातं की त्याच्यामुळे RBIच्या प्रत्यक्ष पतचलनाच्या आणि पतपैशाच्या संख्येवर किंवा प्रमाणावर किंवा त्याच्या आकारमानावर बदल होत असतो, म्हणजे हे संख्यात्मक साधन आहे. गुणात्मक साधन याचा अर्थ अर्थातच आपला जो
आर्थिक प्रगती आहे किंवा पतचलनाचं आकारमान जे आहे याच्यामध्ये साहजिकच गुणात्मक बदल होतो, म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेची दिशा बदलते. आणि ही दोन्ही गोष्टी संख्यात्मक आणि गुणात्मक असा बँकेचा दर पतनियंत्रणाचं कोणतं साधन आहे, तर याचं उत्तर संख्यात्मक आणि गुणात्मक ह्या दोन्ही संकल्पना असल्या पाहिजेत. पुढे बघा, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये समावेश होत नाही. तर आपल्याला पटकन हे सांगता येऊ शकतं की भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये अर्थात समावेश कुणाचा होणार आहे, तर भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्चाचा. म्हणजे कुणाचा होणार नाही, तर अ आणि क चा समावेश होणार नाही. त्यामुळे 53व्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. ज्याला कोणताही महसुली अर्थसंकल्प असतो त्यावेळेला त्या महसुली अर्थसंकल्पात महसुली खात्यावरील किंवा त्याला आपण चालू खात्यावरील असं म्हणतो, तर त्या महसुली खात्यावरील आणि चालू खात्यावरील जमा व खर्चांचा समावेश होतो. तर भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली खात्यावरील जमा आणि खर्चाचा समावेश होतो, म्हणजे भांडवली प्राप्तीचा आणि भांडवली खर्चाचा समावेश होतो. त्यामुळे लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये अंदाजित प्राप्ती, अंदाजित खर्च किंवा महसूल प्राप्ती, महसूल खर्च या घटकांचा त्यामध्ये समावेश होत नाही. त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न आहे, एप्रिल 1994 मध्ये गॅटच्या सदस्य राष्ट्रांनी मोरोक्को मधील टिंबटिंब या ठिकाणी एक करार सहमत केला. या कराराद्वारे गॅटच्या जागी एक नवीन संघटना, जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1949 नंतर गॅट ही संस्था जागतिक व्यापारामध्ये महत्वाची होती. जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड असा त्याचा फुल फॉर्म आहे. पण एप्रिल 1994 मध्ये गॅटच्या सदस्य राष्ट्रांची मोरोक्कोमध्ये एक बैठक झाली. ही बैठक जी आहे ती मर्राकेश या ठिकाणी झालेली होती आणि या बैठकीमध्ये जो करार संमत करण्यात आला त्या करारानुसार 1 जानेवारी 1995 ला 1 जानेवारी 1995 ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात या जागतिक व्यापार संघटनेचं जे मुख्यालय आहे हे जिनिवा या ठिकाणी आहे. जे मुख्यालय आहे हे जिनिवा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर या प्रश्नाचं जिनिवा असं आलेलं होतं. पण ही बैठक जी आहे ती मोरोक्कोतल्या मर्राकेश या ठिकाणी पार पडलेली होती. त्यामुळे याचं उत्तर मर्राकेश असं असायला हवं होतं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, सन 2008 मध्ये भारताने सर्वाधिक आयात ज्या देशांकडून केली त्या देशांचा उतरता क्रम, म्हणजे सर्वात जास्त आयात ज्या देशाकडून झाली तो देश पहिल्यांदा आला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त आयात जी आहे ही चीनकडून होते. सर्वात जास्त आयात ही कुणाकडून होते? चीनकडून. म्हणजे क पहिल्यांदा येणार आहे आणि क पहिल्यांदा येणार आहे, त्याच्यानंतर मग चीन नंतर अमेरिका येते म्हणजे युएसए, परत मग युएई आणि परत सौदी अरेबिया आहे. म्हणजे कड जरी तुम्हाला समजला तरी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. 3 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. भारतामध्ये ज्या देशातून आयात जास्त होते त्या देशांच्या मध्ये चीन, अमेरिका, युएई म्हणजेच युनायटेड अरब अमिरात, संयुक्त अरब अमिरात असं आपण म्हणतो, आणि सौदी अरेबिया या देशांचा उतरता क्रम आहे. 12वी पंचवार्षिक योजना तयार करत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. 12वी पंचवार्षिक योजना जी आहे ती अर्थातच 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 या दरम्यान राबवण्यात आलेली होती. म्हणजे तो योजना तयार करण्यात आलेली होती त्या कालावधीसाठी. पण आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर योजना आयोग 2000 पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर या योजना आयोगाची जी जागा आहे ही योजना आयोगाची जागा नीती आयोगाने घेतलेली होती. मग यामध्ये प्रश्न काय आहे, 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना ह्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे आहेत हे पदसिद्ध अध्यक्ष त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान असतात. आणि आपल्याला माहिती आहे 2012 ला योजना तयार केली म्हटल्यावर 2012च्या अगोदर तयार झाली. 2009 ते 2014 अर्थात या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्यामुळे त्यावेळेला नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हणून साहजिकच कोणी काम पाहिलेलं असणार आहे, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नियोजन आयोगाचं त्यावेळेचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं असणार आहे. पुढे आहे, ग्रामीण निर्माण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही? पहिला ऑप्शन आहे ग्रामीण शिक्षण, ग्रामीण आरोग्य. दुसरा आहे ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण रस्ते. ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामीण रस्ते.
तर या प्रश्नाचं उत्तर देताना ग्रामीण निर्माण योजना म्हणजे थोडक्यात भारत निर्माण योजना यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही, तर यामध्ये उत्तर हे ग्रामीण शिक्षण आणि ग्रामीण आरोग्य यांचा समावेश होत नाही. समावेश होतो कुणाचा, तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भारत निर्माण योजनेमध्ये समावेश जो आहे हा समावेश ग्रामीण पाणी पुरवठा असेल, ग्रामीण रस्ते असतील, जलसिंचनाच्या सोयी असतील, पेयजल पुरवठा असेल, गृहबांधणी असेल, टेलिफोनच्या सुविधा असतील, या घटकांचा समावेश होतो. त्यामुळे याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन असणार आहे. आतापर्यंतच्या लोकसंख्या शास्त्रीय इतिहासात 1872 नंतर असे एकदाच घडून आले. त्यामुळे 1921 या वर्षाला टिंबटिंब वर्ष असे म्हटले जाते. तर आपल्याला माहिती आहे 1921 या वर्षाला आपण महाविभाजक वर्ष असं म्हणतो. महाविभाजक वर्ष असं म्हणण्याचं कारण काय, तर 1872 नंतरचा दुष्काळ किंवा रोगराईची साथ याचा विचार करता त्यावेळेला लोकसंख्या ही अत्यंत कमी होती. पण त्याच्यानंतर 1901 ते 1921च्या दरम्यान 1901 ते 1921 या दरम्यान लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो ऋण दर होता. म्हणजे लोकसंख्या न वाढता ती घटलेली होती. आता त्याच्या मागचं कारण त्या दरम्यानच्या काळामध्ये आलेले मोठमोठ्या जे जसं आता आपण बघतोय जसं कोरोना महामारीचं संकट आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अर्थातच जे संकट आलेलं होतं म्हणजे जी रोगराईची साथ आलेली होती 1918च्या दरम्यान त्यावेळेला जवळजवळ 1 ते 1.5 कोटी म्हणजे 1.2 कोटी लोक त्यावेळेला त्या साथीमध्ये मृत्युमुखी पडलेले होते. त्याच्यामुळे याला पण या ठिकाणी 1901 ते 1921 या दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर ऋण होता. पण 1921 नंतर आतापर्यंत लोकसंख्या ही अर्थातच वाढतच आहे. त्यामध्ये सुद्धा हे 2-3 कालखंड आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. त्यामध्ये पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे 1921 ते 1951. याच्यामध्ये लोकसंख्या समान दराने वाढत गेली. 1921 ते 1951 या दरम्यान लोकसंख्या ही समान दराने वाढत गेली. त्यामुळे त्याला आपण समवाढीचा काळ असं म्हणतो. 1951 ते 81 याच्यानंतर मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. त्याच्यामुळे याला आपण वेगवान उच्च वाढीचा काळ असं म्हणतो किंवा अगदी लोकसंख्या विस्फोटाचा काळ असं म्हणतो. आणि म्हणून आपल्या लक्षात येत आहे की 1975 नंतर भारत शासनाने कुटुंब नियोजन संकल्पनेवर भर दिला आपल्याला दिसून येतो. आणि मग या सर्वांच्या मध्ये 1921 नंतर लोकसंख्या वाढत गेली. त्याच्यामुळे याला आपण महाविभाजक वर्ष असं म्हणतो. 1901 ते 1921 या 2 दशकांच्या मध्ये लोकसंख्या कमी होत होती. लोकसंख्या वाढीचा दर ऋण होता. परंतु 1921 नंतर तो वाढत गेला. अगदी 1981 नंतर सुद्धा 1981 ते 2011 पर्यंतच्या लोकसंख्येचा आपण विचार केला तर लोकसंख्या घटत्या दराने वाढली. लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला, तो ऋण झाला नाही. घटत्या दराने लोकसंख्या वाढलेली होती. त्यामुळे 1921 ला आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाविभाजक वर्ष असं म्हणतो. पुढील प्रश्न जो आहे तो अर्थातच चालू घडामोडीवर होता. श्रीकांत दातार यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. पहिलं विधान होतं भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे विधान बरोबर होतं. त्याच्यानंतर ते 1 जानेवारी 2021 रोजी रुजू होतील तेही बरोबर होतं. आणि बिझनेस स्कूलचे ते 11वे डीन होते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. अर्थात श्रीकांत दातार यांचं शिक्षण जे आहे आपल्या मुंबई विद्यापीठातून पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी IIM अहमदाबाद मधून ग्रॅज्युएटचा डिप्लोमा जो आहे MBA तो त्यांचा त्याच्यातून झालेला आहे. त्याच्यामुळे ही सर्व विधानं त्यांच्या बद्दलची बरोबर आहेत. अ, ब, क बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर पुढील जो प्रश्न आहे ज्ञानेंद्र निगोबाम यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. तर यामध्ये त्यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष होणारे ते ईशान्य भारतातले पहिले व्यक्ती ठरलेत खरं तर. दुसरे व्यक्ती नाही, पहिले व्यक्ती. त्यामुळे याचं उत्तर फक्त अयोग्य असलं पाहिजे. याचं उत्तर काय असणार आहे? फक्त अयोग्य. कारण ते पहिले व्यक्ती आहेत. मणिपूर राज्यातले आहेत. ईशान्य भारतातले म्हणजे अर्थातच पूर्वांचल राज्यातले ते पहिले व्यक्ती की जे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी नेमलेले आहेत
आणि त्याच्यामुळे त्यांचं पहिलं विधान बरोबर आहे, फक्त अयोग्य असेल. दुसऱ्या ठिकाणी पहिले असं असायला पाहिजे होतं. आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेबद्दल पुढील विधानांचा विचार करा. 2008 मध्ये रघुराम राजन समितीच्या शिफारशीवरून याची स्थापना झाली, अगदी बरोबर आहे. 2010 मध्ये त्यावेळेचे तत्कालीन मंत्री वित्तमंत्री प्रणव मुखर्जी आणि अर्थात त्यावेळेला पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. तर 2010 मध्ये तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या परिषदेची स्थापना केलेली होती. अर्थात त्यातलं तिसरं विधान मात्र चुकीचं आहे. भारताचे पंतप्रधान या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष नसतात. तर भारताचे वित्तमंत्री अर्थमंत्री याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे अ आणि ब ही विधानं योग्य आहेत. अ आणि ब ही विधानं योग्य आहेत. भारताचे अर्थमंत्री जे आहेत ह्या परिषदेचे अध्यक्ष असतात, पंतप्रधान अध्यक्ष नसतात. मानव अंतराळ उड्डाण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारले गेले आहे? तर मानव अंतराळ उड्डाण केंद्र हे कर्नाटक राज्यात उभारले गेले आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जो जिल्हा आहे त्या ठिकाणी चालाकेर हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे मानव अंतराळ उड्डाण केंद्र उभारलं जाणार आहे. परदेशातून परत आलेल्या भारतीयांचे कौशल्य मॅपिंग करण्यासाठी भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर या उपक्रमाचं नाव आहे स्वदेश उपक्रम. स्वदेश उपक्रम जो आहे, स्वदेश जो फुल फॉर्म आहे याच्यामध्ये एस फॉर स्किल्ड, डब्ल्यू फॉर वर्कर्स, त्याच्यानंतर ए फॉर अरायव्हल, आगमन आपण म्हणू, त्याच्यानंतर डी फॉर डेटाबेस, डी फॉर डेटाबेस, आणि त्याच्यानंतर पुढे स्वदेश असं आहे, एस फॉर फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट, एम्प्लॉयमेंट सपोर्ट. याच्यातली पहिली अक्षर प्रत्येकाची घेऊन या ठिकाणी SWADES स्वदेश हा जो कार्यक्रम तयार झालेला आहे, स्वदेश स्किल्ड वर्कर अरायव्हल डेटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट, हा स्वदेश कार्यक्रम परदेशातून भारतात परत आलेल्या भारतीयांचं कौशल्य मॅपिंग करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला आहे. पुढे छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांची सरकारी शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नेमणूक केली. छत्रपती शाहू महाराजांना आपण जाणता राजा असं म्हणतो. अर्थात छत्रपती शाहू महाराज एक उदारमतवादी असं व्यक्तिमत्व की ज्यांनी बहुजन समाजातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. म्हणजे थोडक्यात आपण त्यांना माणसातला देवमाणूस असं म्हणतो. याचं कारण की त्यांनी बहुजन समाजातल्या लोकांना कुठे ना कुठे त्यांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं होतं. मग मागासवर्गीय लोकांना नोकऱ्यामध्ये असणारं आरक्षण असो, त्यांच्यासाठी अर्थातच शिक्षणाची सोय करणं असो, शिक्षणाचा कायदा करणं असो, मोफत शिक्षणाचा कायदा असो, किंवा त्याचबरोबर वसतिगृहांची स्थापना असो, शाळांची स्थापना असो, हे सगळं कार्य हे त्यांचं अतिशय समाज अभिमुख असं आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांना जे वेगवेगळे छंद होते, या छंदांच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या हे जे त्यांनी छंद जोपासलेले होते, याच्यामुळे त्यांनी त्या क्षेत्रातल्या लोकांना राजाश्रय दिलेला होता. त्यामध्ये अर्थातच इथे चित्रकला शिक्षक म्हणून कोण नेमणूक केली होती, तर यांचं नाव आहे अबालाल रहमान. मग त्या ठिकाणी गायन कोकिळा केसरबाई केरकर ह्या त्यांच्या दरबारामध्ये होत्या. संगीत सम्राट अलादी खाया किंवा बालगंधर्व होते. नाटककार मामा वरेरकर किंवा बाबूराव पेंटर होते. सुमंत हे कवी होते. शब भोसले हे राजकवी होते. किंवा लहरी हैदर हे पोवाडे किंवा लावण्या म्हणणारे शाहीर सुद्धा त्यांच्या दरबारात किंवा त्यांनी राजाश्रय दिलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले? आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म जो आहे तो अर्थातच मध्य प्रदेशातल्या महू या ठिकाणी झाला. प्राथमिक शिक्षण दापोलीमध्ये झालं, त्यामुळे याचं उत्तर दापोली असणार आहे. प्राथमिक शिक्षण दापोली या ठिकाणी झालं. मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण त्यांचं सातारा या ठिकाणी झालं. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी सहकार्य केलं आणि मग त्यांचं अर्थातच MA ची पदवी त्यांची न्यूयॉर्क मधून झाली किंवा लंडनच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांना PhD मिळाली. हे त्यांचं उच्च शिक्षण विदेशामध्ये झालं.
आणि यासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना मदत केलेली होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर प्राथमिक शिक्षण कुठे झालं तर ते दापोली या ठिकाणी झालं. इसवी सन 1936 मध्ये टिंबटिंब यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. तर याचं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना आपण स्त्री शिक्षणाचे शिल्पकार असं म्हणतो. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी अतिशय मोलाचं असं कार्य केलं. अर्थात त्यांना आपण कर्ते समाजसुधारक असं म्हणतो, कारण त्यांनी स्वतः विधवेशी पुनर्विवाह केलेला होता. गोदूबाई म्हणजे पुन्हा त्यांनी त्याचं नाव आनंदीबाई असं ठेवलं. त्या विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केलेला होता. त्यामुळे त्यांना आपण कर्ते समाजसुधारक असं म्हणतो. त्यांनी हिंगणे येथे स्त्रियांच्या शिक्षणासाठी विद्यालय सुरू केलेलं होतं, पुण्यातल्या हिंगणे या ठिकाणी. त्याच्यानंतर 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली. याच महिला विद्यापीठाला SNDT असं नाव देण्यात आलं. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालय असं त्याला नाव देण्यात आलं. आणि 1936 मध्ये त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना जी केली ती 1936 मध्ये केलेली आहे. त्यामुळे महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक ॲलन हुम यांनी टिंबटिंब यांना आपले गुरु मानले होते. आपल्याला माहिती आहे डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये अर्थातच मोलाचं योगदान जे आहे ते त्यावेळचे माजी सनदी अधिकारी ॲलन ह्यूम यांचं होतं. हे ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय सभेची किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. तर प्रश्न असा आहे की त्यांनी आपले गुरु कुणाला मानलेले होते, तर याचं उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांना त्यांनी आपले गुरु मानलेले होते. त्याचबरोबर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन आहे. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे गुरु होते. महात्मा ज्योतिबा फुले हे आंबेडकरांचे गुरु होते. त्याच्यामुळे हे 2-3 मुद्दे आहेत, पण याच्यातलं या प्रश्नाचं उत्तर हे महादेव गोविंद रानडे असं असणार आहे. क्रांतिकारक सेनेची स्थापना कोणी केली, तर क्रांतिकारक सेनेची स्थापना ही वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली होती. तसं पाहिलं तर वासुदेव बळवंत फडके हे इंग्रज सरकारकडे नोकरीला होते. ते रेल्वे ऑडिट कचेरीत काम करायचे आणि त्याच्यातूनच त्यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यामध्ये ते सक्रिय झाले. त्यानंतर पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची त्यांनी स्थापना केली. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण झाल्यानंतर मग त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा स्वीकारला. पण त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणतो. आद्य क्रांतिकारक असं म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव करणारा पहिला क्रांतिकारक त्यांना आपण मानतो वासुदेव बळवंत फडके यांना. त्यांनी क्रांतिकारक सेनेची स्थापना केलेली होती. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके. त्यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथ देखील लिहिला होता. याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे सायमन कमिशनच्या अहवालानुसार टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद भरली. तर आपल्याला माहिती आहे सायमन कमिशनच्या अहवालानुसार त्यावेळचे जे इंग्लंडचे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद भरलेली होती. या परिषदेवर राष्ट्रीय सभेने बहिष्कार टाकलेला होता, कारण सविनय कायदेभंगाची चळवळ त्यावेळी दरम्यान भारतामध्ये चालू होती. राष्ट्रीय सभेने या ठिकाणी बहिष्कार टाकलेला होता. तरी सुद्धा या परिषदेला 89 प्रतिनिधी उपस्थित होते आणि अर्थातच भारतातल्या 16 सदस्य जे आहेत हे भारतातल्या वेगवेगळ्या राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रीय सभेने मात्र याच्यावर बहिष्कार टाकलेला होता. त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद ही 1931 मध्ये झाली. त्यामध्ये महत्वाचा गांधी आयर्विन करार झाला. तिसरी 1932 मध्ये झाली. तर ह्या काही महत्वाच्या बाबी आहेत, पण इथे रॅमसे मॅकडोनाल्ड हे सायमन कमिशनच्या अहवालानुसार जी पहिली गोलमेज परिषद झाली त्याचे अध्यक्ष होते. 2 एप्रिल 1870 रोजी पुणे येथे गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. या सभेच्या स्थापनेत टिंबटिंब यांनी पुढाकार घेतला होता. तर याचं उत्तर आहे पहिला ऑप्शनच याचं उत्तर आहे सदाशिव गोवंडे यांनी पुढाकार घेतलेला होता. गणेश वासुदेव जोशी की ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून सुद्धा ओळखतो, त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. अर्थात सार्वजनिक सभा ही राजकीय संस्था होती, सनदशीर मार्गाने चळवळ उभी करणारी संस्था होती. 2 एप्रिल 1870 ला या सार्वजनिक सभेची स्थापना झाली. या स्थापनेमध्ये सदाशिव गोवंडे यांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं, पुढाकार घेतलेला होता.
या सभेच्या स्थापनेच्या वेळेला सदाशिव गोवंडे असतील, शिवराम साठे असतील, सीताराम चिपळूणकर असतील यांनी गणेश वासुदेव जोशी यांना सहकार्य केलेलं होतं. ही सभा स्वतःला मराठी जनतेचं प्रतिनिधी मानायची. गोपाळकृष्ण गोखले यांनीही या सभेच्या कामकाजात भाग घेतलेला होता आणि 1896 नंतर मात्र सार्वजनिक सभेवर जे वर्चस्व होतं हे लोकमान्य टिळकांचं प्रस्थापित झालेलं होतं. या प्रश्नाचं उत्तर मात्र 1 नंबरचं ऑप्शन असणार आहे. इसवी सन 1880 मध्ये दीनबंधू हे पत्र नारायण मेघाजी लोखंडे व टिंबटिंब या दोघांनी मुंबईहून सुरू केलं. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे हे महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. दीनबंधूची सुरुवात जी आहे ती संपादक जे आहेत हे सुरुवातीचे कृष्णराव भालेकर होते. त्यांनी ते पुण्यामधून सुरू केलेलं होतं 1877 ला. त्याच्यानंतर मग त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे वृत्तपत्र जे आहे हे मुंबईहून सुरू केलं होतं आणि त्यांना सहकार्य संतोषजी आवरे यांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं. टिंबटिंब या कायद्यानुसार ऍडव्होकेट जनरल या पदाची निर्मिती करण्यात आली व गव्हर्नर हे पद रद्द करून नवीन व्हॉइसराय पद निर्माण करण्यात आलं. नवीन व्हॉइसराय याच्यावरूनच पटकन लक्षात येतं नवीन व्हॉइसरायची जी पद्धत आहे ही 1857च्या उठावानंतर सुरू झाली. आपण लॉर्ड कॅनिंगला पहिला व्हॉइसराय असं म्हणतो कारण त्यावेळेला तोच गव्हर्नर जनरल होता 1857च्या उठावाच्या वेळेला. आणि त्याच्यानंतर 1858 ला जो ट्रान्सफर ऍक्ट झाला किंवा भारत सरकार कायदा झाला या कायद्यानुसार व्हॉइसरायचं पद निर्माण करण्यात आलं आणि गव्हर्नर हे पद रद्द करण्यात आलं. अर्थात व्हॉइसरायला मदत करण्यासाठी भारत मंत्री हे पद सुद्धा निर्माण करण्यात आलेलं होतं. भारत मंत्री हा अर्थात व्हॉइसराय आणि राणी या दोघांच्या मधला दुवा होता आणि त्याच्या मदतीला 15 सदस्य देखील होते. ही एक बाब आपल्याला इथे विचारात घ्यावी लागते. त्यामुळे याचं उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन असणार आहे. मुंबई प्रार्थना समाज व कोलकाता ब्राह्मो समाजातर्फे इंग्लंड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्मशिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कोण गेलेले होते? तर विठ्ठल रामजी शिंदे यांना पाठवलेलं होतं. मुंबईमध्ये जो प्रार्थना समाज आहे कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांच्या वतीनं इंग्लंड मधल्या मँचेस्टर कॉलेजमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशिक्षणासाठी पाठवलेलं होतं. विठ्ठल रामजी शिंदेच्या बद्दल आपल्याला माहिती आहे की त्यांनी सगळ्यात महत्वाचं ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. याच्यावर आयोगाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर मुरळी प्रथेवर त्यांनी व्याख्यानं दिली. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना हा एक त्यांच्या कार्यातला महत्वाचा भाग आहे. तर या विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी अर्थात मँचेस्टर इथल्या कॉलेजमध्ये पाठवलं होतं. कुणी पाठवलं होतं तर मुंबई प्रार्थना समाज आणि कोलकाता ब्राह्मो समाज तर्फे पाठवण्यात आलं होतं. टिंबटिंब यांनी रयतवारी ही पद्धत मुंबई व मद्रास प्रांतात सुरू केली. तर रयतवारी पद्धत ही थॉमस मनरोने सुरू केली. थॉमस मनरो मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. त्याने ही रयतवारी पद्धत सुरू केलेली होती. त्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन हे उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे टिंबटिंब हे थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. तर याचं उत्तर पहिलाच ऑप्शन आहे गोपाळ हरी देशमुख की ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या नावाने ओळखतो. त्यांची शतपत्रे प्रसिद्ध आहेत. तर गोपाळ हरी देशमुख की जे मुंबई प्रांतामध्ये जज म्हणून नोकरी करतो त्यांना राव बहादूर ही पदवी सुद्धा त्यांना मिळालेली आहे. तर त्यांनी ते मुंबई शाखेचे थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून ते कार्य करत होते. त्याच्या पुढील प्रश्न आहे ते SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. तसेच इसवी सन 1893 ते 95 मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे 15 वर्ष सदस्य होते. आणि मग अशी व्यक्ती कोण असा थोडक्यात तो प्रश्न आहे. ते SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. तसेच 1893 ते 95 मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य होते. तर अर्थात या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डॉक्टर राघव भांडारकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर या प्रश्नाचं उत्तर आहे. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं मूळ आडनाव जे आहे ते पत्की असं होतं. ते एल्फिस्टन आणि डेक्कन कॉलेजमध्ये काही काळ प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठाचे ते दुसरे कुलगुरू होते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुंबई विद्यापीठाचे ते दुसरे कुलगुरू होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे 15 वर्ष सदस्य होते
आणि त्याच्यानंतर SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू तर SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांनी संस्कृत भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. त्याचबरोबर भारतीय पुरातत्वाचा अभ्यास हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला होता. अस्पृश्य परिषदेचे सुद्धा ते हे होते. आणि आपल्याला माहिती आहे प्राच्यविद्या, आपण त्यांना प्राच्यविद्याकार असं म्हणतो, प्राच्यविद्या संशोधक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या नावानेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन म्हणजे पुरातत्व अभ्यासाचं जे केंद्र आहे त्याचं नाव भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आहे. तर याचं उत्तर हे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर असं आहे. टिंबटिंब हा 19व्या शतकातील महाराष्ट्राचा लोकनायक म्हणून प्रसिद्ध आहे. तर रंगो बापूजी गुप्ते यांना आपण महाराष्ट्राचा लोकनायक असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी 1857च्या उठावाच्या अगोदर खालसा धोरण जाहीर केलेलं होतं. आणि ह्या खालसा धोरणानुसार महाराष्ट्रातलं जे सातारचं संस्थान आहे, सातारच्या राजे प्रतापसिंह यांची गादी खालसा करण्यात आलेली होती. आणि ही गादी खालसा होऊ नये यासाठी वकील म्हणून रंगो बापूजी गुप्ते हे 15 वर्ष खटला इंग्लंडमध्ये लढत होते. आणि तिथून आल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देण्याचा विचार केला. त्यांनी स्वतःचं छुपं सैन्य उभारलं. सातारा महाबळेश्वर येथे उठाव करण्याची त्यांनी योजना आखली. आणि म्हणून त्यांना 19व्या शतकातील आपण रंगो बापूजी गुप्ते यांना 19व्या शतकातील महाराष्ट्राचा लोकनायक म्हणून ओळखतो. 78वा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी 1 सप्टेंबर 1941 रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. हा प्रश्न आयोगाच्या बऱ्याच परीक्षांना अगोदरही विचारलेला आहे, पण पुन्हा इथे देण्याचं कारण या प्रश्नाबद्दल बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं. आझाद हिंद सेना म्हटलं की आपल्याला सुभाषचंद्र बोस आठवतात, पण आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. त्याच्यानंतर त्याची सूत्र मात्र आझाद हिंद सेनेची सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे स्थापना संस्थापक कोण आहेत? रासबिहारी बोस आहेत. विश्व मराठी परिषदेच्या पहिल्या विश्व मराठी ऑनलाईन संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? असा प्रश्न आहे या ठिकाणी. ऑप्शन आहेत डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर अनिल काकोडकर, विद्या जोशी, भारत सासने. त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला की विश्व मराठी परिषदेचं जे संमेलन आहे 28 ते 31 जानेवारी 2020 दरम्यान हे ऑनलाईन झालेलं होतं. आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर अनिल काकोडकर. कोण होते अध्यक्ष? डॉक्टर अनिल काकोडकर. भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत 2+2 संवाद आयोजित केला आहे? तर याचं उत्तर अर्थात ह्या तिन्ही देशांशी आयोजित केला होता, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका. त्यामुळे याचं उत्तर हे वरील पैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न होता, कालापानी वाद हा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधील ज्वलंत प्रश्न आहे? आपल्याला माहिती आहे भारत शासनाने भारताच्या केंद्रीय शासनाने काश्मीरमध्ये असणारं, काश्मीरला अधिक स्वायत्तता देणारं जे कलम 370 आहे ते रद्द केलं. कलम 370 रद्द करून त्या ठिकाणी जम्मू काश्मीर राज्य बरखास्त करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. आणि त्याच्यानंतरच लगेच नेपाळने एक वादग्रस्त नकाशा प्रकाशित केला. आणि या नकाशावरूनच नेपाळ बरोबर असणारा भारताचा सीमावाद वळून आला. यामध्ये कालापानी हे जे ठिकाण आहे की जे उत्तराखंडामधील पिडोरगढ जिल्ह्यातला एक भाग आहे, तिथून कालापानी नदी वाहते, त्यामुळे आपण त्याला कालापानी वाद असं म्हणतो. ब्रिटिशांनी हा भाग भारताचा असल्याचं दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर याच्या संदर्भात भारत आणि नेपाळमध्ये करार सुद्धा झालेला होता. तर त्यामुळे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर भारत आणि नेपाळ असं आहे. कालापानी वाद हा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधील ज्वलंत प्रश्न आहे? तर भारत आणि नेपाळ. 36 आणि 37वी आशियान शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशांच्या अध्यक्षतेखाली पार पडली? 36वी व 37वी आसियान शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशांच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर आसियान शिखर परिषद जी आहे ही वर्षातून 2 वेळा पार पडते आणि ते 36 आणि 37 म्हटलेलं आहे. 36 आणि 37 ही जी परिषद आहे ही परिषद जून 2020 आणि नोव्हेंबर 2020 या दरम्यान पार पडलेली होती. आणि
ही अर्थातच याच्यातलं व्हिएतनाम या देशामध्येही पार पडलेली होती. त्यामुळे व्हिएतनाम देशाच्या अध्यक्षतेखाली ही पार पडली असं आपण मानतो. त्यामुळे 82व्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्या पुढे आहे योग्य विधाने ओळखा. मालदीव राष्ट्रकुल समूहाचा 53वा सदस्य देश ठरला आहे. 2016 मध्ये मालदीव राष्ट्रकुल मधून बाहेर पडला होता. 1949 साली राष्ट्रकुल समूहाची स्थापना झाली असून लंडन येथे सचिवालय. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांनी किंवा इंग्लंडने ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती आहेत त्या वसाहतींना स्वातंत्र्य देणं सुरू केलं आणि मग ज्या वसाहतींना स्वातंत्र्य दिलं गेलं त्या वसाहत राष्ट्रांचा राष्ट्रकुल समूह म्हणून ही संघटना स्थापन करण्यात आली. कॉमनवेल्थ असं आपण त्याला कॉमनवेल्थ असंही म्हणतो. राष्ट्रकुल समूह ही संस्था स्थापन केली होती. 1949 मध्ये ह्या संस्थेची स्थापना झाली. याचं सचिवालय लंडन या ठिकाणी आहे. मालदीव त्याचा सदस्य आहे, पण तो 54वा सदस्य देश आहे. कितवा? 54वा. 2016 मध्ये तो मालदीव राष्ट्रकुल मधून बाहेर पडला होता. हे विधान बरोबर आहे, पण नंतर तो आता 54वा सदस्य देश ठरला आहे. हे विधान, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर फक्त ब आणि क असणार आहे. उत्तर काय असणार आहे? फक्त ब आणि क. याच्यामधले हे 2-3 मुद्दे लक्षात असू द्या की राष्ट्रकुल समूह स्थापना 1949, त्याचबरोबर मुख्यालय जे आहे ते लंडन या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात 2011च्या अंतिम जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या सुमारे 1.33 कोटी असून तिची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी, अर्थात हा थोडासा पाठांतराचा भाग आहे, तर याचं उत्तर जे आहे हे 11.8% आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 1.33% आहे आणि एकूण लोकसंख्येशी प्रमाण जे आहे ते 11.8% आहे. त्याच्यानंतर पुढे आहे मुंबई ते मेंगलोर या दरम्यान धावणारी जी कोकण रेल्वे आहे. कोकण रेल्वे आपल्याला माहिती आहे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990 मध्ये झालेली होती आणि मुंबई ते मेंगलोर या दरम्यान ही धावणारी कोकण रेल्वे, हिचं मुंबई ते मंगलोर हे जे अंतर आहे ते 843 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिचं अंतर 381 किलोमीटर आहे. हे 2 मुद्दे तुम्हाला इथे लक्षात ठेवावे लागतील. याच्यावर सुद्धा बऱ्याचदा परीक्षा प्रश्न विचारलेला आहे. मलबारच्या भागात जी खाजन सरोवर आहेत, सरोवर याचा अर्थ ज्या जलाशयाच्या चारी बाजूने जमीन आहे त्या जलाशयाला आपण सरोवर असं म्हणतो. मग ते काही उल्कापातानी होतात किंवा काही अर्थात जी सरोवर आहेत, खाजन सरोवर आहेत, तर हे मलबारच्या भागातलं जे खाजन सरोवर आहे ते कायल या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे 86 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं 1 नंबरचा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावांसाठी होता. अतिप्रजननाचे ठिकाण आणि जिल्हा. याच्यामध्ये अर्थात स्वतःचा जिल्हा जरी माहिती असला तरी बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आलं. कारण सुरगणा हे ठिकाण नाशिक जिल्ह्यात आहे, धारणी हे ठिकाण अमरावतीमध्ये आहे, तळोदा नंदुरबार मध्ये आहे आणि बिरा रायगड मध्ये आहे. त्यामुळे याचं उत्तर 1, 2, 3, 4 2 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे सह्याद्रीच्या पुढचा जो प्रश्न आहे, टिंबटिंब या मृदेचा थर तांबूस तपकरी किंवा पिवळसर पांढऱ्या छटांचा असतो. तिच्यात ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असत नाही. या प्रश्नांच्या उत्तरामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झाले. तांबूस तपकिरीवरून बऱ्याच जणांनी तांबडी किंवा पिवळसर मृदा हे उत्तर दिले, पण ही वैशिष्ट्ये कुणाची आहेत? जांभ्या मृदेची आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत आणि पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आपला आढळतो. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये ही मृदा आढळते. ज्यावेळेला आपण कोकणात जातो आपल्याला हे तांबट रंगाचे, तांबट किंवा तपकिरी रंगाचे आणि पिवळ्या छटा असणारे हे दगड सुद्धा किंवा त्यांची घर आपल्याला दिसतात. कारण त्या ठिकाणी आढळणारी मृदा जी आहे, माती जी आहे ही जांभी मृदा आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुद्धा ही मृदा आपल्याला आढळते. गडचिरोलीच्या पूर्व भागात ही जांभा मृदा आढळते आणि सगळ्यात महत्वाचं, जांभ्या मृदेमध्ये बॉक्साईट या खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात असतात. याच्यावर सुद्धा आयोगाला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारात विहिरीच्या खालोखाल कालव्याद्वारे सुमारे टिंबटिंब टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. तर ही आकडेवारी जी आहे, कालव्याखालचं क्षेत्र जे आहे हे 23% आहे. कालव्याखालचं क्षेत्र जे आहे ते 23% आहे. त्यामुळे याचं उत्तर हे 23%. महाराष्ट्रामध्ये जो जलसिंचनाच्या सोयी आहेत त्यामध्ये विहीर जलसिंचन असेल, तलाव असेल, उपसा असेल, कालवे असतील, ठिबक असेल, तर त्याच्यामध्ये कालव्याचं जे जलसिंचन आहे ते 33% आहे. पुढील प्रश्न सुद्धा आकडेवारीवर आधारित होता. ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण विचारलेलं होतं. अर्थात हिमाचल प्रदेशामध्ये ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण 90% असणार आहे.
बिहारमध्ये 88.7% आहे. आसाम बरोबर आहे 85.9%, पश्चिम बंगाल 68.13%. आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 2, 1, 3, 4 3 नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर आहे. भारताच्या आग्नेय बाजूस टिंबटिंब हा देश आहे. पर्याय बघा, बांगलादेश, मालदीव, भूतान, इंडोनेशिया. आपल्या दिशा माहिती आहेत. यामध्ये उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये जे असते ती आग्नेय, त्याच्यानंतर पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये असते ती ईशान्य, त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिम उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये असते ती वायव्य, आणि त्याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये असते ती नैऋत्य. आई वाण्याकडे गेली, बरोबर. बांगलादेश कुठे आहे? तर अर्थात बांगलादेशच्या बद्दल आपण ज्यावेळेला विचार करतो लक्षात येतं की बांगलादेश हा एक्झॅक्ट आपल्याला इकडे या बाजूला पश्चिम बंगालला जोडून दिसतो, म्हणजे तो पूर्वेस आहे. मालदीव कुठे आहे? तर मालदीव ही जी बेटं आहेत ही अर्थातच अरबी समुद्रामध्ये आपल्याला ज्यावेळेला नकाशा पाहतो आपल्या लक्षात येतात, म्हणजे ती कुठे आहेत? नैऋत्येला आहेत. मालदीव बेटं कुठे आहेत? नैऋत्येला. भूतान एक्झॅक्ट उत्तरेला आहे. भूतान हा जो देश आहे तो एक्झॅक्ट उत्तरेला आहे. त्यामुळे याचं उत्तर इंडोनेशियाची जी बेटं आहेत ही अर्थातच आग्नेय दिशेला आहेत. टिंबटिंब ही नदी उत्तरेकडून विंध्य पर्वत आणि दक्षिणेकडे सातपुडा पर्वत यांच्या दरम्यानच्या अरुंद दरीतून वाहते. तर अरुंद दरीतून वाहणारी नदी म्हटलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर नर्मदा नदी येते. नर्मदा नदीचं उगम स्थान जे आहे ते मध्य प्रदेशातल्या अमरकंटक येथे आहे. तिची एकूण लांबी 13-12 किलोमीटर. 13-12 लगेच लक्षात राहील तुमच्या. महाराष्ट्रामध्ये ही नदी दोनदा प्रवेश करते. तिचं अंतर महाराष्ट्रातलं 54 किलोमीटर आहे फक्त. नंदुरबार जिल्ह्यामधून ही वाहते. खोल घळईतून वाहते, खचदरीतून वाहते, अरुंद दरीतून वाहते. त्याच्यामुळे ते वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग सरते शेवटी ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याच्या पुढील प्रश्न जो आहे तो आर्टिकल्सवर आधारित आहे. याच्यामध्ये पहिलं आर्टिकल जे आहे अनुच्छेद 39 अर्थात हे समान न्याय व कायदेशीर मोफत सल्ला, अगदी बरोबर आहे. अनुच्छेद 43 उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, हेही बरोबर आहे. अर्थात मार्गदर्शक तत्वांच्या संबंधित जे आहेत. अनुच्छेद 48A मध्ये पर्यावरण, वन्य व वन्यजीव यांचे संरक्षण संवर्धन आहे. अनुच्छेद 51A मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन आहे. त्यामुळे याची जोडी सुद्धा 1, 2, 3, 4 पहिलं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची जी संयुक्त बैठक आहे हा बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. कलम 108 नुसार आपल्याला माहिती आहे. मात्र या बैठकीचं अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. एखाद्या विधेयकावर जर लोकसभा आणि राज्यसभा या दोघांच्या मध्ये एकमत झालं नाही, ते दोन्ही सभागृहामध्ये जर पारित झालं नाही, तर त्यावेळेला राष्ट्रपती संयुक्त बैठक घेतात आणि ह्या बैठकीचं अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष किंवा सभापती भूषवतात. राष्ट्रपती महाधिवक्त्याची नेमणूक करतात. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. महाधिवक्ता हा अर्थातच राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार असतो आणि त्यामुळे त्याची नेमणूक ही राज्यपाल करत असतात. आणि जो महान्यायवादी आहे त्याची नेमणूक राष्ट्रपती करत असतात, की जो केंद्र शासनाचा कायदेशीर सल्लागार आहे. राष्ट्रपती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या परिस्थितीत चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करू शकतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपती कोणताही प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात. तसंच अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र यांच्या प्रशासनाबाबतचे अधिकारही त्यांना आहेत. अर्थात हे राष्ट्रपतीचे सगळे अधिकार त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वापरता येतात, पण हे राष्ट्रपतींचे अधिकार आहेत. त्यामुळे याच्यातलं अ, ब, ड बरोबर आहे. याच्यातलं चूक आहे फक्त ब. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे तुमचं 3 नंबरचं ऑप्शन असणार आहे. पुढे अनुच्छेद टिंबटिंबनुसार मंत्रिमंडळातील पंतप्रधानासहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्याच्या 15% पेक्षा किंवा थोडक्यात 85 पेक्षा अधिक असणार नाही, अशी जी तरतूद आहे ही जी तरतूद आहे ही तरतूद अर्थातच कोणत्या काय म्हटलेलं आहे? अनुच्छेद टिंबटिंबनुसार मंत्रिमंडळातील पंतप्रधानासहित एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा म्हणजे 85 पेक्षा अधिक असणार नाही. तर ही तरतूद अनुच्छेद 75(1)A मध्ये आहे. कशामध्ये आहे? 75(1)A मध्ये. 96वा प्रश्न आहे, जम्मू काश्मीर राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर झाल्यानंतर राज्याचे उच्च न्यायालय केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय म्हणून कार्य करेल. अगदी सरळ साधं विधान आहे.
ज्यावेळेला एखादं राज्य बरखास्त होतं आणि केंद्रशासित प्रदेश होतं त्यावेळेला त्याच्यावर जो अधिकार आहे हा केंद्र शासनाचा असतो आणि त्यामुळे केंद्रशासित प्रदेशाचे जे उच्च न्यायालय जम्मू काश्मीरमध्ये होतं तिथेच जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला आणि त्यामुळे तेच तिथलं उच्च न्यायालय म्हणून कार्य करत आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस आपले पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस आपले पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ घ्यावीच लागते, कारण ती शपथ जी आहे ही शपथ मात्र राज्याच्या राज्यपालामार्फत दिली जाते. त्यामुळे ही दोन्हीही विधानं जी आहेत ही दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. अ आणि ब बिनचूक आहे. बिनचूक आहे म्हणजेच बरोबर आहे. 97वा प्रश्न होता 2008च्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये 29 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी आहे, तर 25 जागा 29-25 हे लक्षात असू द्या. अनुसूचित जाती यांच्यासाठी 29 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत. त्याच्यानंतर खालील टिंबटिंब या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. गोलकनाथ खटला, इंदिरा साहनी खटला, बेरुबारी खटला आणि केशवानंद भारती खटला. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर अर्थातच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना जी आहे ती भारत सरकार विरुद्ध इंदिरा साहनी खटला यांचा ज्यावेळेला निर्णय झाला त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिलेला होता. इंदिरा साहनी खटला जो आहे त्यावेळेला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर या निर्णयाच्या विरुद्ध इंदिरा साहनी यांनी खटला दाखल केलेला होता आणि त्या निकालामध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या निकालामध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याचा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता आणि त्याच्यानुसारच 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. याचं मुख्यालय दिल्लीला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे हा ओबीसी साठी कार्य करणारा आयोग आहे. म्हणजे थोडक्यात ओबीसी समाजाच्या तक्रारी सोडवणं, ओबीसी घटकामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश करणं किंवा नाकारणं ही जी जबाबदारी आहे ती कुणाची आहे? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची आहे. सर्व राज्यात ग्रामसभा असाव्यात अशी शिफारस टिंबटिंब यांनी केली. तर सर्व राज्यात ग्रामसभा असाव्यात अशी शिफारस जी आहे केंद्र शासनाच्या तखतमल जैन समितीने केलेली होती. ही तखतमल जैन समिती 1966 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि त्यांनी ग्रामसभा असाव्यात, ग्रामसभेला स्वायत्तता असावी अशी शिफारस केली. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग असावा याची शिफारस सुद्धा याच समितीने केलेली होती. आणि याच्यातला शेवटचा प्रश्न आहे अनुच्छेद 19.5 अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या समुदायाचा उल्लेख आढळतो? तर अनुच्छेद 19.5 जो आहे तो अर्थातच अनुसूचित जाती जमातींनी साठी असणारी जी राखीव क्षेत्र आहेत. हा जो 19.5 जो आहे तो अनुसूचित जनजातीसाठी आहे. थोडंसं याचे ऑप्शन आपल्याला दुरुस्त करावे लागतील. याचं उत्तर खरं तर तसा प्रश्न म्हटलं तर अनुसूचित जनजातीचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. हा जो 19.5 आहे ही तरतूदच मुळात अनुसूचित जनजाती म्हणजे भटक्या जातींसाठी केलेली आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा कोणता आहे की भारतातील नागरिकांना कोठेही राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा हक्क आहे. मात्र त्यांना अनुसूचित जाती जमाती यांच्या क्षेत्रात प्रतिबंध आहे. अनुसूचित जाती जमाती यांच्या क्षेत्रामध्ये प्रतिबंध आहे. त्याच्यामुळे थोडासा हा प्रश्न संदिग्ध आहे. एवढा फक्त लक्षात असू दे की अनुच्छेद 5 जे आहे ते अनुसूचित जनजाती यांच्यासाठी आहे आणि यानुसार अनुसूचित जाती जमाती साठी राखीव असणाऱ्या क्षेत्रामध्ये मात्र भारतीयांना प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे असा तो एक मुद्दा आहे. तर अशा पद्धतीने ह्या 100 प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. पुढील आपली जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट रविवारी अपलोड केली जाईल. पण सर्व विद्यार्थ्यांनी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने तुमच्या ऍप्लिकेशनवर जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा, जेणेकरून काही अपडेट्स असतील तर तुम्हाला कळवता येतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. धन्यवाद.